आणि एक मोठी बातमी यावेळेला येते. विधिमंडळातल्या आसन व्यवस्थेवरनं ठाकरेंची सेना आणि काँग्रेसमध्ये वाद झालाय. विधिमंडळात ठाकरेंच्या 20 पैकी 14 आमदारांना पुढील जागेमध्ये व्यवस्था आहे, तर ठाकरेंच्या कनिष्ठ आमदारांमुळे ज्येष्ठ आमदारांना मागे बसावं लागत असल्याची काँग्रेसची तक्रार आहे. या तक्रारीनंतर काँग्रेसच्या 6 आमदारांना पुढे बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, तर जागा बदललेल्या पुन्हा ठाकरेंच्या सेनेच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली. बसण्याच्या जागेवरून विधिमंडळात उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे आमदार आणि काँग्रेस यांच्यामध्ये तक्रार निर्माण झाली. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्यासोबत आहेत. विनायक, बसण्याची जागा कुणाला कशी देण्यात आली होती, ज्यावरनं काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांमध्ये वाद झाला, काय कारण? रुशाली, आपण जर पाहतो विधानसभेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 20 आमदार आहेत. त्यांची आसन व्यवस्था जी आहे ती काही प्रमाणात पुढच्या रो मध्ये ठेवण्यात आलेली होती आणि काँग्रेसचे काही ज्येष्ठ आमदार आहेत त्यांची आसन व्यवस्था जी आहे ती पाठीमागच्या बाजूला ठेवण्यात आली होती. आणि त्यामुळे पहिला आक्षेप जो आहे तो काँग्रेसने घेतला होता की आमचे सिनियर आमदार आहेत त्यांना मागे एवढ्या बसवू नये, पुढे बसवावं. पण त्यानंतर विधिमंडळानं त्यांची आसन व्यवस्था जी आहे ती पुढे केल्याची माहिती समोर आली आणि त्यावरती आता आक्षेप जो आहे तो उद्धव ठाकरे गटाने घेतलेला पाहायला मिळतोय. प्रत्येक वेळी आमच्यावरती अन्याय का, असा आक्षेप जो आहे तो भास्कर जाधव यांनी घेतला आणि त्यांनी स्वतः विधानसभा अध्यक्षांची भेट जी आहे ती उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या आमदारांनी घेतलेली पाहायला मिळते आणि कुठेतरी प्रत्येक वेळी अन्याय करू नका, आमची आसन व्यवस्था जी आहे ती आम्हाला द्या, अशी म्हणणं जे आहे ते उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं. बिलकुल विनायक, धन्यवाद या माहितीसाठी.